प्राथमिकचे परीक्षक श्री चंद्रशेखर कुलकर्णी सर, अमोक चंदन सर आणि अंजली धारू मॅडम आपल्यासमोर सादर करत आहेत अभिवाचन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सागर कर्टन. सादर करीत आहोत नाटकवाला. लेखक अनंत जोशी, शब्दांकन प्रवीण जोशी. नाटकवाला. तिसरी घंटा झालीये. रंगदेवता आणि रसिकजनांना विनम्र अभिवादन करून ही नेहमीची अनाउन्समेंट चालू आहे. सेट लागलाय, धूप दरवळतोय. अहो, पडद्याला वाहिलेल्या हाराचा वास मला इथवर विंगेत येतोय. उंच टांगलेल्या, अगदी स्वर्गातून येतोय अशा वाटणाऱ्या स्पॉटच्या प्रकाशानं माझ्या पापण्यांवरचे बिंदू चमकतायत. डोळ्यांना प्रकाशाची एक सुखद धग जाणवते. मन आजूबाजूचा कोलाहल हळूहळू वजा करतंय. एक शांततमय उत्सुक अस्वस्थता घेऊन मी या विंगेत एंट्रीसाठी उभा आहे. आता कोणत्याही क्षणी पडदा वर जाईल आणि माझ्या एंट्रीची वेळ येईल. ही विंग अतिशय विलक्षण जागा. एंट्रीची वेळ, संवाद, हालचाली, हावभाव, पोशाख कशावरच माझा हक्क नाही. पण आता मागे फिरणं शक्य नाही. इथे येऊन उभं राहिलं की एंट्री घेण्या वाचून गत्यंतरच नाही. नट इथे उभा राहतो तेच मुळी मागे फिरण्याचे सारे दोर तोडून. इथून पुढे 3 भिंतींचं विश्व. चौथी भिंत पडद्याची, म्हटली तर उघडी, म्हटली तर बंद. त्या चौथ्या भिंती पलीकडचे सारे या चौकोनातल्या घटनांना नाटक किंवा आभास म्हणतात. पण नटासाठी साऱ्या जगात तेवढं एकच सत्य असतं. संपूर्ण जगातील नटाची एकमेव हक्काची जागा, जिथे ना कुठला काळ, ना कुठली मिती, ना कुठली इच्छा, ना कुठल्या आठवणी. तरी पण आज असं का होतंय? या कुठल्या आठवणी जाग्या होत आहेत? सारं अगदी काल परवा ताजं घडल्यासारखं समोर दिसतंय. जणू काळ सरलाच नाहीये. अनेक वर्ष कपाटात ठेवून दिलेलं एखादं नाटकाचं स्क्रिप्ट हातात पडलं की पुन्हा सारं जिवंत होतं. पात्र बोलू लागतात, अवकाश भारला जातो. तसं काहीसं झालंय. असं काही घडलं ना की गोंधळून जायला होतं. नटाच्या वाट्याला पुनःप्रत्ययाचा आनंद वगैरे गोष्टी फारशा येत नाहीत. कारण टाळ्यांपेक्षा जास्त लक्षात राहतात त्या प्रयोगात झालेल्या चुकाच. याला आत्मचरित्र म्हणूयात का? छे, नटाचं स्वतःचं असं काही असतं का? आणि असलंच तर ते त्यानं का सांगावं? नट म्हणजे कुण्या लेखकानं कागदावर लिहिलेल्या शब्दांना श्वास देणारी, दिग्दर्शकाच्या रंगसूचनांनुसार हालचाल करणारी कठपुतली. रंगभूषाकारानं दिलेल्या पोशाखात दडलेल्या आणि मेकअपमधनं रंगवलेल्या चेहऱ्याच्या मागे लपलेल्या माणसानं हा खटाटोप करावाच का? आणि ऐकणार तरी कोण? या 30 बाय 40 फुटाच्या जगाच्या आऊट घटकेच्या राजानं स्वतःचं कौतिक का गावं? नाटकातल्या नाटकात असं कधीतरी घडलं होतं अशा नोंदी पलीकडे याला फार महत्वही नाही. त्यापेक्षा मी याला स्वगत म्हणेन. तेच अधिक सवयीचं आणि सोयीचंही. स्वगताचं एक बरं असतं, ते कुणालाच उद्देशून नसतं. मनात काय चाललंय हे त्या चौथ्या भिंतीपलीकडे समजावं म्हणून मोठ्यानं बोलायचं. नाटककार रंगमंचावर घटना प्रत्यक्ष दाखवू शकला नाही की अशा क्लुप्त्या लढवतो. मग आपणही दिग्दर्शकाच्या गाफीलपणाचा फायदा घेऊन मनातलं बोलून टाकायचं. हो, स्वगतच म्हणूयात याला. त्यातल्या प्रत्येक शब्दाची, काना, मात्रा, आकार, उकाराची जबाबदारी माझी. या घटना मी घडवलेल्या नाहीत, पण तरी त्या माझ्याच आहेत. मी कधी जगलो, कधी अभिनय केला, पण दोन्हीही
कधीच खोटं नव्हतं. विंगेतल्या विंगेत मी काही स्वगत घोकत बसलो आहे. पडदा उघडला की छान आवाज वगैरे लावून दाखवणार आहे. तुम्हाला आवडावीत म्हणून नाही, तर माझ्या मनावरचं ओझं कमी व्हावं म्हणून. यातून कोणाला काय शिकायला मिळतं, काय बोध होतो, हा विचार मी केलाच नाहीये. नटानं एंट्री घेताना विचार करायचा नसतोच. स्टेजवरच्या अवकाशात केवळ झोकून द्यायचं असतं. मनातला एक कोपरा टाळीची वाट पाहत असतोच, पण ती मिळाली तरी अंगावरून झटकून दुसऱ्या विंगेत निघून जायचं असतं. नाटक सुरू होतंय. पहिल्या सीनमध्ये माझं काही काम नाहीये, म्हणजे तिथे आत्ताचं मी नाहीये, माझं फक्त नाव आहे. अशी घटना जिच्यात माझं काहीच कर्तृत्व नाही, पण तिच्याशिवाय माझं अस्तित्वही नाही. माझा जन्म, अनंत जोशी या नावाचा जन्म. अंक 1, प्रवेश पहिला, स्थळ पोस्ट मोसे बुद्रुक, तालुका प्रचंडगड, मुळशी. माझा जन्म अनंत चतुर्दशीचा, म्हणून माझं नाव ठेवलं अनंत. दिनांक 3 सप्टेंबर 1933. मुळशी तालुक्यातल्या मोसे गावात आमचं घर होतं. सुबत्ता होती. मी माझ्या आजोबांचं म्हणजेच आईच्या वडिलांचं रूप घेऊन जन्माला आलो म्हणे. भावंडांमध्ये मी देखणा म्हणून की काय कोण जाणे, वडिलांचा माझ्यावर विशेष जीव होता. मी इयत्ता 2रीत असताना देशाला स्वातंत्र्य मिळालं. तो दिवस आजही आठवतोय. संपूर्ण पुणे शहरात रोषणाई करण्यात आली होती. जागोजागी मिठाई वाटण्यात येत होती. सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. तो क्षण या जन्मात पाहता आला, हे माझं भाग्य. दिवस असे आनंदात चालले होते आणि मनावर खोल आघात करणारी घटना घडली. आईचे अतिसाराने निधन झाले. वडिलांना औषधाची जाण होती, पण ते परगावी होते, त्यामुळे घरातल्या औषधाचा काही उपयोग झाला नाही. मी आईचे अंतिम दर्शन घेऊ शकलो नाही. ही खंत जन्मभरासाठी मनाला लागून राहिली. मायेचा धागा तुटला. आईचे विधी पूर्ण झाल्यावर जड मनाने पुन्हा शाळेत दाखल झालो. इयत्ता 3री पूर्ण झाल्यावर आमचा मुक्काम पुढील शिक्षणासाठी मुंबईला थोरल्या भावाकडे हलला. माझा स्वभाव पहिल्यापासूनच रोखठोक आणि स्पष्ट वक्ता, त्यामुळे मग भाऊ आणि वहिनींबरोबर चकमकी उडू लागल्या. वहिनी आम्हाला अक्षरशः छळत असे. एकदा गॅदरिंगसाठी नाटक बसवणं चाललं होतं. त्यात मला मुख्य भूमिका मिळाली होती, पण ही गोष्ट भावाला समजली. तो नाटकाच्या विरोधातच होता. नाटक बिटक असले भिकार धंदे बंद करा आणि अभ्यासाला लागा, असं ऐकावं लागलं. माझा हिरमोड झाला. सरांनी मला त्या नाटकातून काढलं, पण नंतर काही कारणाने गड्याची भूमिका करणारा मुलगा आला नाही. सरांपुढे पेच पडला. मी म्हणालो, मी करतो भूमिका. आता सरांपुढे दुसरा काही पर्याय नव्हता. नाटक चांगलं झालं. माझा रोलही छान झाला. पण मी घरात प्रवेश करण्याआधीच माझ्या नाटकातल्या प्रवेशाची बातमी घरापर्यंत पोचली होती. संध्याकाळी भाऊ घरी आल्यानंतर वहिनीने तिची कामगिरी चोख बजावली. घरातला सीनही चांगलाच रंगला. त्या उत्तम रोलबद्दल मला घरून बक्षीस काय मिळालं, तर उठाबशा काढण्याची शिक्षा. उठाबशा काढण्याची पद्धती जगावेगळीच. भाऊ कोणत्याही एका दिशेचं नाव घेई, त्या दिशेकडे तोंड करून उभं राहून उठाबशा काढायच्या. दिशा चुकली की परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. या शिक्षेमुळं दिशांचा अभ्यास तर पक्का झालाच, पण मला माझ्या आयुष्याची दिशा सापडली. मी आणि दत्ताने, भावाने कसेबसे 1 वर्ष काढले आणि पुन्हा परत यायचं नाही असं ठरवून मुंबई सोडली.
आज जाणवतंय की मला शिक्षणापेक्षा पुण्याचं आकर्षण अधिक होतं. नाटकात काम करण्यासाठी मला पुण्यात जायचं होतं. माझ्या रोखठोक स्वभावानुसार मी करीन तर हेच करीन असं वडिलांना स्पष्टपणे सांगून टाकलं. पण तेही माझेच वडील. त्यांनी 2 पर्याय समोर ठेवले. गावात राहून घर सांभाळायचं, नाहीतर घरातून कायमचं चालतं व्हायचं. मी दुसरा पर्याय निवडला. कपड्याची पिशवी भरली आणि मोसे सोडले. कोणतीही भूमिका समजून घेण्यासाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण ओळखायचा. मग ती आपलीशी वाटू लागते, महत्वाची वाटू लागते. मग त्या भूमिकेची लांबी, मोठेपण वगैरे सगळं गौण ठरतं. असा एखादा प्रभावशाली प्रवेश लहान सहानच असतो. लेखकानं हाती दिलेली संहिता वाचताना शब्दांचा आधार असतो. घटना आवडल्या तरी त्या आपल्या नसतात. त्या साकार करताना मनाशी दिग्दर्शकाच्या सूचनाही असतात. पण असं वेशभूषा करून उभं राहिलं की तुमच्या मदतीला कोणी नसतं. आता तुमचे तुम्हीच असता. पण असं तरी कसं म्हणावं? खरं सांगायचं तर तुम्ही तुमचे नसता. आतून एक आवाज येत असतो आणि तो ऐकत तुमच्या हालचाली सुरू असतात. मनाशी यश अपयशांचे हिशोब नसतात. टाळ्यांची इच्छा नसते. चुकण्याचीही भीती नसते. हवं नकोच्या पलीकडचा हा प्रदेश. वाहत्या प्रवाहात झोकून देण्याचा क्षण तो आपला. सारस्मरण तोपर्यंतच. त्यानंतर नटाचं स्वतःचं असं काहीही नसतं. मधूनच कधीतरी अनपेक्षित टाळ्यांनी भान जागं होतं. रंगसूचना पाळण्यापेक्षा टाळण्याचाच मोह होतो. पण मग लगेच दिग्दर्शकानं धरलेला कान आठवतो. अनंत जोशीचे सारे प्रवेश असेच चुकत माकत. पुण्यात शनिवार पेठेत थोरल्या बहिणीच्या दारात जाऊन उभा राहिलो. भरपूर बोलणी खाऊन घ्यावी लागली. पण इलाज नव्हता. निश्चय पक्का होता. मी तिच्या घरी राहू लागलो. राहण्याची सोय झाली, पण पोट्या पाण्याचं काहीतरी बघणं गरजेचं होतं. बहिणीच्या वाड्यात एक विठ्ठल कर्वे म्हणून होता. तो दैनिक भारतमध्ये काम करायचा. त्याने तिकडं काम करशील का असं विचारलं. मीही कामाच्या शोधात होतो. माझी नोकरी पक्की झाली. पगार होता महिना 25 रुपये आणि हुद्दा होता ऑफिस बॉय. झाडू मारणे, टेबल साफ करणे, पाणी भरणे अशी कामं करणं मला पटेना. पोट हो म्हणत होतं आणि पाठीचा कणा नाही म्हणत होता. बहिणीकडे मुक्काम आणि प्रेसमध्ये काम असा दिनक्रम सुरू झाला. पण इथेही माझा स्पष्ट वक्तेपणा आड आला. एके दिवशी वाद इतका विकोपाला गेला की बहिणीने भाची करवी माझी वळकटी रस्त्यावर फेकून दिली. हा अपमान सहन झाला नाही. परत इथे यायचं नाही असं ठरवून बाहेर पडलो. थोडे पैसे जमा झाले. एका वाड्यात खोली भाड्याने घेतली. स्वतःच गरजेपुरता स्वयंपाक करू लागलो. पण बहिणीचा मेहुण्यांबरोबर निरोप आला. झालं गेलं विसरून जा आणि परत ये. मेहुण्यांकरवी बरीच मनधरणी झाल्यावर मी बहिणीकडे परत राहायला गेलो. ह्या नोकरीच्या दरम्यान निरनिराळ्या क्लबांची नाटकं करू लागलो होतो. मी पोरसवादा होतो, देखणा होतो, वाणी शुद्ध होती. नाटकासाठी आवश्यक गोष्टी माझ्याकडे होत्याच. त्या काळी मेकअपसाठी वापरले जाणारे रंग मलमासारखे असत. मेकअप मन हे रंग चेहऱ्यावर अक्षरशः चोपडत असत. चपाक चपाक आवाज करत मेकअप होत असे. रंगाचे थर चेहऱ्यावर जमा होत असत. मला ही मेकअपची पद्धत पटत नव्हती. त्यात तंत्रही नव्हतं आणि कलात्मकताही नव्हती. यामध्ये काय बदल करता येईल याचा विचार करू लागलो. पण मेकअप कोणाच्या तरी चेहऱ्यावर करूनच बघावा लागतो. मग सुरुवातीला माझा स्वतःचा चेहरा निवडला. नंतर वाड्यातल्या मुलांचे चेहरे रंगवून पाहिले. मीच निर्माण केलेल्या या पद्धतीत मला हळूहळू प्रावीण्य प्राप्त झालं.
मी केवळ 2 बोटांचा वापर करून मेकअप करत असे. आता प्रेस आणि नाटक या दोन्ही गोष्टी सांभाळणं अवघड होऊ लागलं. पुन्हा एकदा निर्णय घेण्याची वेळ आली होती. मी प्रेसमधल्या चांगल्या कमाईच्या नोकरीला रामराम ठोकला. उदरनिर्वाहासाठी पूर्णवेळ नाट्यक्षेत्र हा पर्याय निवडला. घरच्या रंगभूमीवरही घटना घडत होत्याच. ते पाश सुटत नाहीत आणि तुटत तर नाहीतच नाही. कलाकार म्हणून गुंतायचं नसतं आणि नातं म्हणून सुटायचं नसतं. अशा वेळी कलाकारातल्या माणसाची फार कुचंबणा होते. कलाकार माणूस म्हणून शुद्ध असतो, पण 2 आयुष्य जगताना त्याच्याकडून भूमिकांची गल्लत होऊ शकते. त्यानं बनवलेलं विश्व कोणालाही दिसत नाही. तिथे त्याला स्वतःलाही कधी कधीच प्रवेश असतो आणि सत्यातल्या जगाचे दरवाजे त्याच्यासाठी स्वागतशील नसतात. अशा वेळी काय करायचं? एकच विचार करून शांत राहायचं. मुद्दाम स्वार्थीपणे वागणाऱ्यांपेक्षा माझा प्रमाद मोठा नाही. त्यांनी मला समजून घ्यावं अशी अपेक्षा चूक. उलट मीच त्यांना मोठं होऊन क्षमा करायला शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. भूमिकांचा अभ्यास म्हणजे वेगळं तरी काय असतं? अंक 1, प्रवेश 2. 5 मे 1955 रोजी मुंबईचा मोठा भाऊ अल्सरने वारला. वैद्याचीच औषधं घेईन, डॉक्टरकडे जाणार नाही, या हेकेखोरपणामुळे त्याचं दुखणं वाढलं आणि त्याचं रूपांतर मृत्यूत झालं. 1960च्या दरम्यान रंगभूमीवर नटांसमोर आजच्यासारखे भूमिकांचे माध्यमांचे पर्याय नसत. दुय्यम नटांची परिस्थिती तर अजून गंभीर. चरितार्थ चालवण्यासाठी मिळेल ते काम करावे लागे. या बेशिस्त व्यवसायातही मला एक शिस्त लागली. छोट्या मोठ्या प्रसंगातून मी शिकत गेलो. आचार्य आत्र्यांनी लावलेल्या संशय कल्लोळ, कवडीचुंबक या नाटकांना मी मेकअपसाठी जात असे. या नाटकांमध्ये मेकअपसाठी सर्वात जास्त वेळ 2 व्यक्तींना लागत असे. एक शांता हुबळीकर आणि दुसरे स्वतः आत्रे. आत्र्यांचा चेहरा रंगवायला फार वेळ लागत नसे, पण ते एका जागी सापडतच नसत. इतर भानगडीतच ते अधिक व्यग्र असत. प्रयोगाआधी त्यांना कितीतरी लोक भेटायला यायचे. आत्रे त्यांच्यात रमून जायचे. मेकअपचं काम थांबायचं. एकदा नाटकातल्या गणोबाचं काम करणारा नट आयत्या वेळी आला नाही. दामोअण्णा जोशी चटकन म्हणाले, आपला आनंद करेल की गणोबा. हे ऐकून मेकअप करणारा माझा हात तिथेच थबकला. आत्र्यांनी विचारलं, काय रे, करणार का काम? मी तयार झालो. आत्र्यांचा मेकअप झाल्यानंतर पुस्तकातलं पात्र समजावून घेतलं. दामोअण्णा म्हणाले, हे बघ, सोपं आहे. आचारी असलास की हातात झारा घेऊन यायचं, कोचमन असलास की हातात छडी आणि डोक्यावर गोंड्याची टोपी घालून यायचं, बस. मी म्हणालो, ठीक आहे. पण नाटक सुरू असताना अचानक मला आत्ता या प्रवेशात साक्षीदार म्हणून जा असं सांगण्यात आलं. तो झारा आणि ती छडी जाग्यावरच राहिली. माझी मोठी पंचायत झाली. मी एंट्री घेतली आणि आत्रे बसलेल्या कोचाच्या मागे जाऊन उभा राहिलो. इन्स्पेक्टर माझी झडती घेऊ लागला. त्यानं मला विचारलं, दागिने पेटीत आहे ना? मी गप्प राहिलो आणि नंतर वेळ मारून नेण्यासाठी मी हो म्हणालो. इन्स्पेक्टरनं पुढं विचारलं, पेटी केवढी होती? मी हात मागे पुढे करून आकार दाखवू लागलो. आता पेटी म्हणजे बघा हे. तेवढ्यात आत्र्यांनी हाताने खूण करून पेटीचे साधारणपणे आकार सांगितला. तो बघून मी माझी ॲक्शन ठरवली. इन्स्पेक्टरने विचारलं, रंग कोणता होता? आता आली का पंचायत? मी पुन्हा उत्तरासाठी आत्र्यांकडे बघितलं. ते हळूच पुटपुटले, काळा. ते ऐकून मी म्हणालो, पेटीचा रंग काळा होता. त्यावर इन्स्पेक्टरने फिरकी घ्यावी म्हणून विचारलं, केवढा काळा होता? तुझ्या इतका? मी पटकन नकळतपणे आत्र्यांकडे बोट टाकून म्हणालो, नाही, ह्यांच्या इतका काळा.
प्रेक्षकांनी माझं वाक्य ऐकलं आणि तुफानी हशा आला. अत्रे पाठमोरे असल्याने त्यांना माझा रोग समजला नव्हता. काही क्षणातच मला माझी चूक समजून आली. अत्रे नावाच्या वाघाच्या जबड्यात हात घातलाय तेव्हा आता आपली धडगत नाही हे समजून चुकलो. तो जमानीचा सीन संपला. मी आत येऊन अत्रे काय म्हणतील याची चिंता करत बसलो. अत्रे सीन संपवून आत आले. आल्या आल्या अण्णांना म्हणाले, अहो अण्णा, आपला गणोबा फिक्स बरं का, आता आजपासून हाच गणोबा पाहिजे. त्या काळात मला मेकअप करण्याचे 10 रुपये मिळत असत. पैशाची आवक यथातथाच असायची. कधी कधी तर पाव सॅम्पलवर दिवस काढावा लागे. कोणी नातेवाईक भेटले तर नाटक्या म्हणून हिणवत असत. माझी नाटक वेळाची ओढ इतकी जबरदस्त होती की वाटायला येणारे छोटे मोठे प्रसंग मला जाणवतच नसत. कंपनीच्या दौऱ्यात जेवण खाण फुकट असे. माझा दौरा ज्या ठिकाणी असे तिथे मिळणाऱ्या स्पेशल गोष्टी मी घरच्यांसाठी आणीत असे. वडील आजारी होते. त्यांना बघायला जाताना एक सुताडा त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो. त्या दिवशी घरी राहिलो. दुसऱ्या दिवशी निघालो. तेव्हा वडील रामाच्या देवळाच्या जोत्यावर मी दिलेला सुताडा अंगावर घेऊन बसले होते. येणारा जाणाऱ्या प्रत्येकाला कौतुकाने दाखवत होते. आई गेल्यानंतर गावाकडील वैभवाला उतरती काळा लागली होती. त्याच सुमारास आमचा गुरांचा गोठाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आणि 24 मे 1959 रोजी वडिलांचेही निधन झाले. दुसऱ्या दिवशी गावी गेलो. तोपर्यंत सारं काही उरकलं होतं. आईप्रमाणेच वडिलांचंही अंतिम दर्शन नाही झाले. जगत राहण्याचा रेटा एवढा असतो की आपल्याला आपल्याच माणसाचं मोठेपण उमगत नाही. कोणते तरी क्षुद्र अहंभाव आपण मनी बाळगून असतो. पण मृत्यू नावाची गोष्ट ते सारं जळमट साफ करते, मन नितळ करते, माणसाचं तत्व उजळवून काढते, पण अस्तित्व तेवढं वितळवून टाकते. अंक 1, प्रवेश 3, नाटकाचा सेट. याच दरम्यान बालगंधर्वही नाटकात काम करत असत. त्यांच्या उतारवयातील ते शेवटचे प्रयोग सुरू होते. भानुविलास टॉकीजला संगीत सौभद्रचा प्रयोग होता. बालगंधर्व अर्जुन आणि गोहरबाई सुभद्रा झाल्या होत्या. कोणीतरी कलाकार आला नाही म्हणून मी त्यांच्या दरबारात दासीच्या वेशात उभा राहिलो होतो. या महान नटाबरोबर इतके छोटे का होईना पण काम करायला मिळाले हे माझ्यासाठी भाग्याचेच होते. गंधर्व थकले होते. अर्जुनाचा रोल त्यांनी खुर्चीवर बसूनच केला. त्यांना ह्या उतारवयात पोटासाठी काम करावे लागत आहे हे बघून पोटात गलबललं. असू नये तितके सज्जन असलेल्या ह्या कलावंताची पडत्या काळातील अवस्था पाहून मन विषण्ण झालं. प्रसिद्धी क्षणभंगूर असते ही गोष्ट मी मनात कोरून ठेवली. बालगंधर्वांप्रमाणेच नानासाहेब फाटक, दामोण्णा मालवणकर, भोलाराम आठवले, मास्टर दत्ताराम यांच्यासारख्या थोल कलाकारांबरोबर काम करण्याचं भाग्य मिळालं. शांता हुबळीकरांचा बाबतीत एक बोच अजूनही लागून राहिली. जमखंडीला संगीत सौभद्राचा प्रयोग होता. नेहमीप्रमाणे त्यांचा वेळ खाऊ मेकअप आटोपल्यावर मी जरा बाहेर चक्कर मारण्यासाठी गेलो. आत आलो आणि पाहतो तर बाई वॉटर पेंटऐवजी ट्यूबमधील रंग शरीराला फासत होत्या. त्यावेळी ट्यूब महाग होत्या. त्या दौऱ्यादरम्यान मिळणं शक्य नसल्यामुळे मी जपून वापरत होतो. मी ते दृश्य पाहिलं आणि स्वभावाप्रमाणे त्यांच्यावर ओरडलो. शब्दाने शब्द वाढत गेला. वादावादी झाली. त्या मला सगळ्यांसमोर रागाने म्हणायला, याची लायकी काय? एक रंगपाठ्या मला बोलतो. माझी सटकली. मी त्यांना म्हणालो, ए स्वतःला काय समजतेस? रंगपाठ्या कुणाला म्हणतेस? तुझी किंमत काय बोल. आत्ता बसल्या जागी तुला विकत घेतो. आणि पुन्हा या बाईचा मेकअप करायचा नाही असं ठरवून टाकलं. पुढे एक प्रसंगी
भानुविलास टॉकीजला मानापमानचा प्रयोग होता. मी मेकअपसाठी होतो आणि त्या काम करत होत्या. मला बघितल्यावर त्यांना मेकअप चांगला होईल ह्याचा आनंद झाला होता. मी त्यांच्याकडे माझा असिस्टंट पाठवला. त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, त्या दिवशी माझी चूक झाली, तुम्हाला असं बोलायला नको होतं. मग मी सुद्धा विषय जास्त ताणला नाही. वास्तविक त्या इतक्या मोठ्या होता की खरं तर माफी मी मागायला हवी होती. हा नाटकाच्या मेकअपचा रंग फार विचित्र. तो लावला की आतला खरा माणूस दिसायला लागतो. मनातले अहंभाव, तेढ, स्पर्धा, विविध विकार सारे काही त्या रंगाला न जुमानता बाहेर पडतात. कोणी म्हणेल की ही सारी माणूस पण हरवण्याची लक्षणं आहेत, पण ज्यांच्या तोंडाला रंग लागलाय ना तेच जाणतात की ही तर मन शुद्ध होण्याची वाट आहे. मनाचा निचरा होण्याचं साधन आहे. विचित्र वागणं, असंयत व्यक्त होणं म्हणजे दुनियेच्या लेखी कलाकाराचे नखरे किंवा लोकप्रियतेचा रुबाब असेल, पण कलाकाराच्या लेखी मात्र ते क्षण मन खरवडून टाकण्या इतके भयंकर असतात. रंगाच्या आत डोकावून पाहिलत ना तर तिथे खरं नाट्य दिसेल. मान अपमानांचे असंख्य ओरखडे, भूमिकेच्या लपंडावात स्वतःच हरवल्याची भावना, कधी एका टाळीने जन्माचं देणं फिटल्याचं समाधान, तर कधी नाटकातल्या एखाद्या शब्दाच्या चुकीमुळे जन्मभराचा पश्चाताप. हा रंग फारच विचित्र. तो लावल्यावर जर आपल्यातलं हीण जळल्याची भावना होत असेल तर मानवतेचं कवच ठरतो. अन्यथा अहंभाव झोपासणारं फोलपट. पण हे काय चाललंय? पडदा तर उघडलेला दिसतोय. तिसरी घंटाही ऐकू आली मगाशी. नांदी होऊनही बराच वेळ झालाय. अरे, पहिला अंक तर जवळ संपत आलाय. मग मी अजून इथे कसा? माझा प्रवेश कधी? आणि तो कोण आहे? माझ्यासारखाच दिसणारा, माझं शरीर कपड्यांसारखं मिरवून, माझा चेहरा मेकअप म्हणून वापरून रंगमंचावर वावरणारा तो कोण आहे? तो अनंत जोशी. माझ्या ऐवजी त्यानं एंट्री घेतली. मग मी कोण आहे? अरे त्याला सांगा, अनंत जोशी इथे विंगेत उभा आहे. का रंगमंचावर माझ्या भूमिकेनं नटाआधी प्रवेश केलाय? मला माझ्याच नाटकात प्रवेश नाही? अरे कुणीतरी पडदे पाडा, दिवे बंद करा, त्या नकली अनंताला बाहेर काढा. काय रे, माझ्या हक्काच्या टाळ्या घेतोस काय रे? माझ्या वाटचे भोग भोगायची तयारी आहे तुझी? उचललायस का कधी मेकअपच्या पेटीचं वजन खांद्यावर? या आवाढव्य पडद्यांची गाठोडी उरापोटी घेऊन भटकलायस गावोगावी? थोरा मोठ्यांची सावली लाभावी म्हणून हजारो वॅटच्या दिवाखाली जाळून घेतलायस का स्वतःला? बाहेर हो आधी. अरे अनंता, एवढं चिडायला काय झालं? आजवर तू काय केलंयस रे? कायम बदली कलाकार म्हणूनच रंग फासलायस ना चेहऱ्याला. एका तरी नाटकातली नवी कोरी भूमिका अनुभवलीस का रे? एका तरी नाटककारानं तुझ्याकडे पाहून 2 अक्षर तरी लिहिलेत का? आणि तो नकली असेल तर तू कोण? नटाचं स्वतःचं असं असतं काय हे विचारण्याचा काय अधिकार आहे तुला? खरंय रे. पण एंट्री घेताना विंगेत ज्याचा छातीतलं हृदय धडधडतं ना, तो जिवंत कलाकार. आणि हे भाग्य मला लाभलंय. हा अनंत जोशी सर्वार्थानं जिवंत आहे. टाळ्यांसाठी तो ही धडधड कधीच विकणार नाही. ही विंगच त्याचं राज्य आहे. आता या स्टेजवरच्या प्रदेशातला विलासी राजवाडा, मन रिझवणारं उद्यान माझ्यासाठी नवेपणानं नसेलही सजलं, पण माझ्या आयुष्याचं नाटक मीच लिहिलंय यात खूप मोठं समाधान आहे. मी इथेच बरा आहे. मी
इथेच खरं आहे. नाटकवाले कसे असतात? पडदे ओढणाऱ्यापासून ते नटसम्राटापर्यंत सारे नाटकवालेच. तिसऱ्या घंटेपासून हे सारे जणू देवदूत एक दुनिया घडवतात. हर्ष, आवेग, दुःख, संताप, शौर्य, हतबलता, प्रेम, लोभ, कटुता, साऱ्या भावनांचं एक इंद्रधनुष्य उभं करतात. हसवतात, रडवतात, मानवी जीवनाच्या कानाकोपऱ्यात प्रकाश टाकतात, प्रेक्षकातलं बघेपण विसरायला लावतात, आभासांना सत्य करतात. आणि अचानकपणे भारावलेले 3 तास संपतात. कधीतरी संपणारच असतात. पडदा पडतो, प्रेक्षालयातले दिवे लागतात, प्रेक्षक भरल्या उंजळीने खुर्चीतून उठून सहजपणे आपापल्या आयुष्यात निघून जातात. पण नाटकवाले कुठे जातात? अंगावरचे झगमगते प्रकाशकण उतरवून, टाळ्या प्रशंसांचे दागिने काढून ठेवून, रंग पुसलेल्या स्वतःच्या चेहऱ्याने रिकाम्या मनाने थिएटर बाहेर पडताना त्यांना काय वाटतं? त्यांना त्यांचं घर असतं का? कसे असतात ते? रात्री कृत्रिम प्रकाशात जग उभं करणारे हे देवदूत दिवसा काय करतात? हा विचार कोणाच्याच मनात येत नाही. आणि आलाच तरी त्या क्षणी मात्र नाटकवाला देवदूत नसतो. असलाच तर प्रेक्षकांच्या अभिरुचीपूर्ण सहानुभूतीवर जगणारा एक रंगकर्मी असतो. हेच त्याचं समाजातलं स्थान, हीच त्याची 4 चौघातली ओळख. नाटकवाल्यांना मात्र चेहऱ्यावरचा रंग आणि पायाखालची भूमी दोन्हीही कधीही सोडता येत नाही. दोन्हीत चाललेली फरफट म्हणजेच त्याचा प्रवास. जाणून बुजून स्वीकारलेला, कधी कळत तर कधी स्वतःला गाफील ठेवून. पहिला अंक संपतो, मध्यंतराचा पडदा पडतो. विंगेत साध्या प्रकाशात काळाची सरमिसळ होते. तुम्ही बाहेर वडापाव खाताना आतल्या नाटकवाल्याच्या मनात एकच गोष्ट असते, अरे अरे घराचा सीन लावा, 3 तासात सारे सीन दाखवले गेलेच पाहिजेत, गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे. आपल्याला फ्लॅशबॅक नावाचं वरदान मिळालंय. नाटककारानं लिहिलेल्या घटना शब्द गाळून पुढे जायला आपण काही सामान्यवाले नाही. नाटकवाले असे असतात. भीती, राग, उद्वेग, दुःख, आनंद, पश्चाताप, एकटेपणा सगळं पडद्याबरोबर विरत जातं. समाधानाची एकच भावना वर डोकावते. 3 अंकांच्या नाटकात एवढं जरी हाती लागलं ना तरी ते जन्माचं संचित समजावं एवढी समज मला या नाटकानं दिली आहे. मग प्रवेशामागून प्रवेश सादर होतात, प्रयोग संपतो, या गावातला मुक्काम सरतो, रंग उतरवा, पुन्हा एकदा आपापले मुखोटे बसवा. सेट आवरा, राजमहालाचा आणि गरिबाची झोपडी दोन्हीही पडदे एकत्रच गुंडाळा. रंगमंचाची सारी प्रॉपर्टी एकाच ट्रंकेत ठेवा. चला चला, दौरा संपून चालणार नाही, चला. मागे काय उरलं म्हणून वळून पाहू नका. या रंगमंचावर दिसतील काही प्रकाशाचे ठिपके, आपणच केलेल्या हालचालींचे ठसे, ऐकू येईल घुमणारा आपलाच आवाज. कालांतराने तेही विरून जाईल. नवे नट येतील, नवं नाटक रंगेल. सारं सारं खरंय, पण या विंगेत उभं राहताना कधीतरी कोणाला तरी या अनंत जोशीची आठवण होईल. आणि तशी झाली तर हा जन्मानुजन्म चालणारा दौरा संपेल. आणि नाही झाली तर आहेच उद्या पुन्हा नवं गाव, पुन्हा नवा रंगमंच. मला दोन्ही हवंय, मला दोन्हीही हवंय. फक्त सांगते. नमस्कार.
मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे नाटकवाला हे पुस्तक माझ्या वडिलांचं आहे. अनंत जोशी हे म्हणजे मी त्यांची मुलगी. त्यांनी स्मिताताईंना माहिती असते. आणि माझ्या वडिलांनी 200च्या वरती नाटकांमध्ये कामं केली आणि ती सगळी नाटकांची नावं त्यांच्या लक्षात होती. हा सगळ्यात मोठेपणा आणि मला अतिशय अभिमान आहे की मी त्यांची मुलगी आहे. थँक्यू.